सिल्वासा येथील ठाकरे गटातील 500 कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। एक मोठी बातमी या तासाची। सिल्वासामधील ठाकरे गटाचे 500 कार्यकर्ते आज मनसेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आणि आता मोपा विमानतळावरची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आता बाहेर आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं जातं। आणि अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या तिथे आहेत। वेदांत, माध्यमांशी बोलतील उद्धव ठाकरे। ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की सभांमधनं मी माझी भूमिका मांडणार आहे, सभांमध्ये मी जनतेशी संवाद साधणार आहे आणि त्यामुळे मोपा विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानंतर थेट आता सावंतवाडी इथे सभेला ते जाणार आहेत। सावंतवाडी नंतर कुडाळ आणि कणकवली या दोन महत्त्वाच्या सभा आज असणार आहेत। तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यात हे सभा घेतील। सध्या आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे सुद्धा आहेत। मुंबईतील काही पदाधिकारी नेते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत आणि आता संपूर्ण दौऱ्यामध्ये हे मुंबईतले नेते, त्यासोबत इथले स्थानिक नेते, स्थानिक खासदार विनायक राऊत हे आता या दौऱ्यामध्ये असतील आणि ठिकठिकाणी स्वागत सुद्धा उद्धव ठाकरेंचं केलं जाणार आपण दृश्यांमध्ये बघतोय की मोपा विमानतळावरून पहिल्या सभेसाठी आता उद्धव ठाकरे हे मार्गस्थ होत आहेत। अमोल, निश्चितच एक वेगळाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा किती महत्त्वाचा आहे वेदांत? नक्कीच ज्या प्रकारे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ह्या जनसंवाद यात्रा घेतल्या जातात, सुरुवातीला आपण बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारे चौक सभा घेण्यात आल्या। त्यानंतर रायगड जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी या सभा घेण्यात आल्या आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न आता ठाकरे गटाचा असणार आहे आणि त्यामुळे स्वतः पक्षप्रमुख हे उत्साह वाढवण्यासाठी एक प्रकारे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रचाराच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तर मोपा विमानतळावरून उद्धव ठाकरे आता सावंतवाडीकडे निघालेले आहेत। सावंतवाडीमध्ये त्यांची कॉर्नर सभा होणार आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने आता जोरदार मोर्चे बांधणी खास करून कोकणमध्ये सुरू केलेली आहे आणि हे मोपा विमानतळावरची दृश्य आपण बघितली। उद्धव ठाकरे सध्या सावंतवाडीकडे आता रवाना झालेले आहेत। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत जेव्हा ते मोपा विमानतळाच्या बाहेर पडले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार या ठिकाणी स्वागतही केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।